आरोग्याची खूप चांगली काळजी घेतात. स्वच्छतागृह, सभागृह याचीही खूप चांगली घेतात. ते आम्हाला आजारी पडून देत नाही. इतर कुठं कचराही असला तरी ते उचलतात आणि आमच्या आरोग्याची खूप चांगली काळजी घेतात. आम्हाला असं वाटलं की आम्ही सरांना विचारलं की सर आपल्या शाळेला काय पाहिजे. सर बोलले काहीच नको. मग आम्ही 4थीच्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की किरण दादाला कपडे द्यावीत. तो जुनी कपडे घालून यायचे, त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं. तो खूप म्हणजे असे खूप चांगली काळजी घेतो. इतर कुठे कचरा असला तरी तो उचलतो. आम्ही एकत्र मैत्रिणी बसलो होतो आणि आमच्या डोक्यात एक विचार आला आणि आम्ही आमच्या खाऊच्या पैशातून किरण दादाला कपडे द्यावेसे वाटले. आम्ही पैसे गोळा केले आणि एकत्र गोळा करून किरण दादाला कपडे घेतले. त्यात आमच्या सरांनी आम्ही पैसे दिले आणि मग सरांनी आम्हाला कपडे आणून दिले. मागील आठवड्यामध्ये शाळेमध्ये इयत्ता 4थीचा निरोप समारंभ पार पडला. खऱ्या अर्थाने शाळेतील सर्व भौतिक बाबी पूर्ण असताना इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की सर आपल्या शाळेसाठी आम्हाला काहीतरी भेट द्यायची आहे. परंतु आता शाळेमध्ये भेट द्यावं किंवा विद्यार्थ्यांनी काही वस्तू द्यावी अशी शाळेची आवश्यकता नव्हती. मग त्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही शाळेसाठी काही भेट देऊ नका. परंतु त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःहून एक त्यांची जी काही इच्छा होती, भावना होती, त्यामध्ये त्यांनी एकत्र येऊन असा विचार केला की आपल्या शाळेमध्ये स्वच्छतेचे काम करणारा स्वच्छता दूत किरण चिखले हा मागील वर्षभरापासून शाळेमध्ये येतो आहे. सर्व प्रकारची स्वच्छता करतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी एक वेगळे आपुलकी निर्माण झाली होती या संपूर्ण वर्षभरामध्ये. परंतु घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि एक प्रकारे तो निराधार असा युवक फक्त शाळेच्या आणि गावच्या साफसफाईच्या कामावर उदरनिर्वाह करतो आणि नेहमी विद्यार्थ्यांच्या मनात यायचं की याच्यासाठी काही केलं पाहिजे. आणि नेमका ह्याच इयत्ता 4थीचा जो निरोप समारंभ होता त्या दिवशी त्यांनी मग ते ठरवलं की आपण ह्या किरण चिखले ह्या युवकाला आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने नवीन कपडे द्यावीत आणि ती इच्छा त्यांनी आमच्याजवळ व्यक्त केली. खरं तर विद्यार्थ्यांना हा स्वतःहून सुचलेला जो उपक्रम आहे किंवा हे जे सामाजिक मूल्य जपण्याची त्यांची जी भावना आहे ती पाहून आम्ही देखील गैरवरून आलो की जे आपल्यालाही सुचलं नाही, इतरांनाही सुचलं नाही, हे ह्या चिमुकल्यांना सुचलं आणि त्यांनी आपल्या खाऊच्या साठवलेल्या पैशातून ह्या किरण चिखले ह्या युवकास नवीन पोशाख दिला. खरं तर शाळेमध्ये मिळालेले संस्कार आपल्या व्यवहारी जीवनामध्ये हे विद्यार्थी उपयोगात आणत असताना आम्हाला मनापासून आनंद होतो आहे की आपण केलेले संस्कार किंवा शाळेने त्यांना दिलेलं शिक्षण याचा एक राष्ट्र निर्माणासाठी ते उपयोग करतात आणि विद्यार्थ्यांच्या कृतीचे आम्हाला खूप खूप मनापासून कौतुक वाटतं.